एक छोटंसं सबस्क्राईब बटन तुमच्यासाठी फक्त एक बटन असेल, पण माझ्यासाठी ते रोज नव्याने उत्साहाने पुन्हा उभं राहून काम करण्याची प्रेरणा देतं. सकाळी डोळे उघडले आणि समोर सिंकमधली भांडी म्हणाली, "गुड मॉर्निंग, आम्ही कालपासून तुझी वाट बघतोय." भांडी घासत होते तोपर्यंतच माझी चिमुकली उठून आली. मग काम बाजूला, आधी तिची मिठी, कारण हीच खरी सकाळची एनर्जी. मग काय, पोरीने जाता जाता घेवडा बघितला आणि मला बोलली की मला घेवड्याची भाजी नको आहे. मग काय, चला म्हटलं आता भेंडी चिरून घेऊयात. आता भेंडी चिरायच्या अगोदरच ना इथे एक झालं की एक, मग काय, छोटी गेली आणि मोठी आली असं झालं. मग काय, काव्याची टाय बांधून घेतली आणि म्हटलं चला आता फटाफट भेंडी चिरून घेऊया. आता भेंडी चिरता चिरता असं वाटलं भेंडी संपेल आधी की माझा पेशन्स संपेल. कारण व्हिडिओमध्ये जेवढं काही फास्ट भेंडी चिरताना दिसते एवढं तर फास्ट काम मी काही करत नाही. भेंडी चिरल्यानंतर ना लसूण सोलायचा होता, कारण लसूण सोलण्याचा मला अगोदरच फार कंटाळा आहे. तरी पण म्हटलं चला लसूण फोडूया आणि सोलून घेऊया, कारण लसणाशिवाय तर फोडणी देताच येत नाही. मग काय, थोडंसं बाहेरचं दृश्य दाखवलं. बाहेरचं दृश्य हे बघून तर असं वाटलं ना की एखादा सिनेमाच पाहते मी. नंतर काय, आमच्या घरामध्ये ना ऑलरेडी मिरचा बनवून ठेवलेला जातो, जसं की जनरली गावच्या लोकांमध्ये ना ते बनवताच, कारण त्यांना भाजीसोबत ते खायलाच लागतं. मग मी काय केलं, तोच मिरचा ना ह्या भाजीमध्ये टाकायचं ठरवलं. मग मस्त असा लसूण टाकून दिला तेलामध्ये आणि तो मिरचा जो बनवला आहे तो मिरचा त्याच्यामध्ये टाकला आणि वरून काही शेंगदाण्याचा कुट्टा टाकला. खरं तर आम्ही सोलापूर जिल्ह्यातले, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये ना जास्ती करून शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये जास्त यूज करतात. तुमच्याकडे असं काही स्पेशालिटी आहे का, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आता त्याच्यामध्ये जी भेंडी चिरलेली होती ती सगळी काही भेंडी चिरलेली परतून घेतली आणि वरून शेंगदाण्याचा कुट्टा टाकला. इथं आईनं चहा देऊन टिफिन पॅक केला आणि पोरींना नेऊन दिला. पावसाचं जरासं झालं आहे ना की तळ्यात आणि मळ्यात, त्यामुळे ना कपड्यांचं पण तसंच झालं आहे. कपडे इकडून उचल तिकडे टाक, तिकडून उचलून इकडे टाक, असंच चालू आहे दररोज. आता ना इथं आमच्या घरी ना श्रावण महिन्यात थोडंफार मागायला येतात, जे की मलाही एवढं काही माहिती नाही. इथं गहू बाजरी वगैरे काय त्यांना हवं असेल ते द्यायचं असतात आणि त्यांनी मलाही असं कुंकू वगैरे लावलं होतं. आता फुलांशिवाय मला दररोजचा दिवस जातच नाही, म्हणजे त्यांना बघितल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. तीच खरी माझी एनर्जी राहते आहे खरं. नंतर काय म्हटलं, आता पोटपूजा केली पाहिजे. भूक खूप लागली होती. म्हटलं चला आज काय, आता भाजीला भेंडी तर केलेली आहे पण त्याच्यासोबत ऑमलेट खावं. तर इथं कांदा टोमॅटो मस्त असं चिरून घेतले. खरं तर देशी अंड्यामध्ये खूप सारी फसवणूक होती. रस्त्याच्या साईडला थोडीफार माणसं विकायला बसतात आणि बोलतात की देशी अंडे आहेत, पण ती लोकं काय करतात, चहाच्या पाण्यामध्ये ना ती अंडी बुडवून आणतात. पण ना तुम्ही देशी अंडे बघायचे असेल तर त्याच्याला जो डील असतो तो पूर्ण येल्लो येल्लो असतो, असं ओळखायचं. आता मस्तपैकी ऑमलेट बनवून म्हटलं चला आता भूक तर खूप लागले, पेटपूजा करून घ्यावी. माझे हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.